गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड अगं काय ग हे? अरे आता जेजुरीला जायचंय ना हो मग तयारी नका कराया जाताना येताना वाटत जेवायला लागल आणि रातच्याला कुठं झोपायचं म्हणलं तर 4 घोंगड्या हव्या संग. वय आणि आता तत जायचं म्हणलं तर खंडवासनी द्या काय न ग वय 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 म्या बी जरा हाताला धार काढतोया रानामध्ये कोण जनावर अंगावर आलं ना बरोबर असलेलं बरं काय. आजा अय आजो आज अरे आजा हाय कुठं तू समधी वस्ती पाराव जमली होती मला वाटलं तर दिसशीला पर हात हायस वय. ए रंग्या तुला काय झालं वरडायला? झालं काय म्हणजे अरे जेजुरीहून माणसं आली होती. जेजुरी आणि कशाला आली होती म्हणायचं? कशाला म्हणजे दवंडी द्या ना कशा दवंडी आणि कशाची र? काय आवतान हाय वय अगं कसलं अवतान घेऊन बसली आज बानू. ती खंडोबाचा राज्याभिषेकच पुढे गेलं या. नाही म्हणजे आता होणार होता पण वाईच पुढे गेलंय ती. अरे पण का ते तू काय विचारलंच नाही वय? तसं त्यांनी काय सांगितलं नाही बरं माझं तर तोंडच उतारलं गाड्या. जेजुरीला जायचं म्हणून समध्यानी चांगली तयारी केली होती गाड्या. मग पण आता काय राहिलंच. छे आजा मी जाऊन येते वस्तीवर पाहून येते ते लोक आहेत का ते आणि विचारते त्यासनी यो म्हणतोय ते खरं आहे का ते. हे, जा 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 पण विचारून ये. मी काय खोटं सांगतो वेळ तवा. जा पण जा विचार. काय डोसकं म्हणायचं काय म्हणजे बरं राहिलं ती बरं अजब ही काही चांगलं झालं नाही गाड्या. अजून येळ लागणार म्हणल्यावर समध्यांचा जोर कमी व्हाया नको हाय का नाही. काय बानू माते, राज्याभिषेक पुढे न्यावा या प्रस्तावाला आपण उभयतांनी सहमती दर्शवली हे खूप बरे झाले.
ब्रह्मदेवांनी जो प्रस्ताव ठेवला तो योग्यच होता. त्यांनी योग्य वेळी हा प्रस्ताव ठेवला म्हणून हा निर्णय होऊ शकला. हो, पण प्रधानजींनी आणि आपण या प्रस्तावाला दुजोरा दिला म्हणून हे शक्य झाले. खरं तर माझ्या समोर हा प्रश्नच होता की बानू जर राज्याभिषेकाच्या दिवशी इथे आली तर काय होईल. ते यावेळीही होणारच आहे. ते काही दिवस पुढे गेले आहे इतकेच. म्हणूनच मी दुसरा पर्याय सुचवला होता की बानूला जेजुरीत येण्यापासून थांबवावं. आणि मी त्याला असमर्थता दर्शवली, कारण बानूची भक्ती एका अशा पदाला पोहोचली आहे की आता तिला तिचे फळ मिळावे. तुम्ही नाही म्हणालात या तुमच्या धाडसाचं मला कौतुक वाटलं. नारायण नारायण. माते, कौतुक कसले. बानू ही माझी शिष्या आहे आणि मला प्रांजळपणे असे वाटते की आयुष्यात जे भोगायचे ते बानूने भोगले आहे. आता तिला आयुष्यात सुख मिळावे. हो, पण जरा जपून. प्रधानजींची भेट नाही झाली, पण आपली भेट झाली. आता मी निघतो. चंदनपुरीत जायचे आहे. ते ठीक आहे, परंतु जाण्याआधी म्हाळसादेवींना भेटून जा. मी त्यांना सांगितले आहे की तुम्ही आलात की त्यांना कळवेन. नारायण नारायण. क्षमा असावी माते, पण आत्ता नको. मी नंतर भेटीन ना त्यांना. आज्ञा असावी. आणि एक सांगू का आजा, म्हणजे मला का कुणा ठाऊपर वाटलं होतं का तुम्ही बी जेजुरीला याल राज्याभिषेकाला. नाही बा. चालायचंच त्याला काय. बरं एक सांगू का, आता येळ हाय. आताच ठरवू आणि पुढच्या येळेला याचं असेल तर चला माझे संघ जेजुरीला. म्हणजे समधी एकत्र जाऊ. हाय का नाही. हे रंग्या, बघू. अंगाशी येऊ का मग. येतो. बा, असं का झालं असेल र अचानक. म्या काय बोलू, मला तर ना काय बी कळना बघ. नारायण नारायण. महाराज तुम्ही. होय बानू, मला तुला एक अत्यंत महत्वाचं सांगायचं होतं. त्यासाठीच मी या ठिकाणी आलो आहे. म्हणजे महाराज आणखी काही प्रीत नाही ना. मी समजलो नाही. तो रंगा आताच सांगून गेला हो की खंडोबाचा राज्याभिषेक पुढे गेला आहे म्हणून. नारायण नारायण. हो, ते खरं आहे. खरं तर हेच सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. पण आता असं लक्षात येतंय की हे तुम्हाला आधीच कळलं आहे. वय महाराज, पर असं का झालं ते नाही कळलं बघा. श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाची ही योग्य वेळ नव्हती असं म्हणायचं. साक्षात ब्रह्मदेव सुद्धा असाच प्रस्ताव घेऊन जेजुरीत आले होते. उलट पक्षी मी तर म्हणेन की हा राज्याभिषेक पुढे गेला आहे एका अर्थी बरंच झालं. अव महाराज, आम्ही जेजुरीला जायची समधी तयारी केली होती बघा. जेजुरीला गेलो असतो
त्यासनी डोळं भरून पाहिलं असतं. पण आता समजच राहिलं बघा. वय की अहो महाराज, अहो जेजुरीला जायचं म्हणून आम्ही समधी तयारी केली होती बघा. आणि तुम्ही म्हणताय हे जे झालं ते चांगलं झालं म्हणून. होय, कारण त्यालाही एक कारण आहे. आणि ते कोणतं व महाराज? तुझ्या आणि श्री खंडेरायांच्या भेटीचा योग नव्हता यावेळी. म्हणजे मी हा नाही समजले महाराज. म्हणजे बानू, तू मनातून कितीही ठरवलं असतंस तरी तुला जेजुरीला जाताच आलं नसतं. तुझी आणि श्री खंडेरायांची गाठ भेट झालीच नसती. म्हणजे मी हा नाही समजले महाराज. आता मला बी काय कळणं झालंय. हो महाराज, आता तुम्हीच सांगाल तर बरं होईल जी. अजामेळ, बानू ही श्री खंडेरायांची प्रिय भक्त. त्यामुळे श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाला जाण्याचं स्वप्न बानूचं असणारच. पण म्हणून तुम्ही जेजुरीला जायला निघाला असता तर अशी काहीतरी विघ्न आली असती की ज्यामुळे तुम्ही जेजुरीला पोहोचू शकला नसता. पण आता तर राज्य अभिषेक बी पुढे गेला आहे. हो बानू, त्यामुळे यावेळी तुझी आणि श्री खंडेरायांची भेट नक्की होणार. हो महाराज, तुम्ही सांगितलं ना, मनावरचं ओझ कमी झालं बघा. मला वाटलं होतं की बानूच्या आणि खंडोबाची भेट काय आता होत नाही. अजामेळ, तू काळजी करू नकोस. जे आज ना उद्या घडणार आहे ते घडणारच आहे. कधी कधी त्यात विलंब होतो, पण ते घडल्या वाचून राहत नाही. त्याचप्रमाणे बानू आणि श्री खंडेरायांची भेट घडल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य आहे. जशी देवाची इच्छा. बानू, आता मला तुला अत्यंत महत्वाचं असं काही सांगायचं आहे. आता या पुढचा कालावधी हा तुझा कसोटीचा काळ असणार आणि त्यासाठी तुला सिद्ध व्हावं लागेल. वय महाराज, मागे मी तुला सांगितलं होतं की एखादी निर्जन जागा शोधून ठेव. ती तू शोधलीस? अहो महाराज, तुम्हासनी खरं सांगायचं तर मी जेजुरीला जायचं ह्या नादात ते समजा राहूनच गेलं बघा. असं करून कसं चालेल बानू? तुला ती जागा लवकरात लवकर शोधायला हवी. श्री खंडेरायांना प्राप्त करून घेण्याचा हा मार्ग अतिशय खडतर आहे. लवकरच तुला कळेल की मी हे सर्व तुला करायला का सांगतो आहे. पण त्यात विलंब होता कामा नये. वय महाराज, म्या तुम्ही म्हणाल ना तसंच करल बघा. माझ्या ध्यानात एक जागा आहे, पर तुम्ही म्हणताय तशी जागा म्या शोधून ठेवल बघा. ठीक आहे. आणखी एक, श्री खंडेरायांचं लग्न झालं आहे हे तू अजामेळला सांगितलं आहेस? नाही महाराज. अहो म्या लई वेळेला बाला सांगायला गेले, पण मला बोलता नाही आलं त्याच्याशी. अहो बाला जर कळलं की खंडेरायांचं लगीन झालं आहे तर तो काय करल याचं भ्या वाटतं मला. असं करून चालणार नाही बानू. यासाठी अनेक दिव्यांना सामोरं जावं लागेल. अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागेल.
हीच तर तुझी खरी कसोटी आहे. अहो बाला जर कळलं की खंडेरायांचं लगीन झालं हाय तर तो काय करल याचं भ्या वाटतं मला. हीच तर तुझी खरी कसोटी आहे. हे सर्व टाळण्याचा जर का तू प्रयत्न केलास तर श्री खंडेरायांना प्राप्त करण्याचा मार्ग अधिक कठीण होत जाईल. वय महाराज, पण मी आता हे बाला कसं सांगू हेच कळना झालंय. जर तुला हे अजामेळला सांगता येणार नसेल तर तुझा गुरु या नात्याने मला ते अजामेळला सांगावंच लागेल. नाही महाराज नाही, मी बोलते त्याच्या संग. तू जर आज हे अजामेळला सांगितलं नाहीस तर उद्या ते सांगायला मी येईन हे ध्यानात असू दे. आणि आजपासून तुझा कठोर कसोटीचा काळ सुरू झाला आहे याचं भान सतत असू दे. शुभम भवतु. हळदीचे हे शिवलिंग जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपात राहील तोपर्यंत आपले श्री खंडेरायांशी असलेले अर्धांगिनीचे नाते अबाधित राहील. राज्याभिषेकाची तिथी पुढे का करण्यात आली? असं तर नाही की मी सारखं विचारते की ती मुलगी कोण आहे म्हणून. आणि ती मुलगी इथे येण्यामुळे काय अनिष्ट घडणार होतं? त्या धनगर कन्येचं तुम्हाला एवढं कौतुक, रानात राहणाऱ्या त्या मुलीची भक्ती श्रेष्ठ. दोन दिवस मी किती आनंदात होते, पण हा आनंद फार काळ नाही टिकला. आता हे शिवलिंग मला रोज पाहायलाच हवं. मला असे भय का वाटते आहे की हे शिवलिंग आपला आकार सोडेल. म्हाळसा, तुम्ही कधी आलात? अहो तुम्ही किती दचकलात. काय झालं? ही कुपी यांनी मला विवाहाआधी भेट म्हणून दिली होती. किती सुंदर आहे ही कुपी. आणि यातील हळदीचं शिवलिंग देखील खूप सुंदर दिसत आहे. तुम्हाला देखील हे सुंदर वाटले ना? मलाही तसेच वाटले होते. पण या हळदीच्या शिवलिंगामागे एक संकेत आहे. हे हळदीचे शिवलिंग जोपर्यंत त्याच्या मूळ स्वरूपात आहे तोपर्यंत आमचे नाते अबाधित राहील. पण जेव्हा या हळदीच्या शिवलिंगाला तडा जाईल तेव्हा आमचे नाते. म्हाळसा, खंडेरायांचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे की तुमच्या नात्याला काहीही होणार नाही. तुम्ही वृथा चिंता करत आहात. तसं नाहीये. एक एक घटना अशा घडत गेल्या की भृगु ऋषींनी सांगितलेले भविष्य खरं ठरेल असं वाटायला लागलंय मला. काल तुम्ही किती आनंदात होता. तुम्ही इतका सुंदर स्वयंपाक केला होता की ती चव मी अजूनही विसरले नाही. आणि तुम्ही दोघं एकमेकांना घास भरवताना किती सुंदर दिसत होता. मग काय घडलं?
राज्याभिषेक पुढे गेल्याचं यांनी मला स्वतःहून सांगितलं नाही. आणि जेव्हा सांगितलं तेव्हा मला त्याचं कारण नाही कळालं. अहो पण राज्याभिषेक हा होणारच आहे. तो केवळ काही दिवस पुढे गेला इतकंच. इतकं सोपं नाही ते. त्यामागे काहीतरी कारण असणार जे माझ्यापासून लपवल्या जात आहे. मी तुम्हाला एक सांगू, या दिवसांमध्ये तुम्हाला खंडेरायांचा खूप सहवास लाभेल. अनेक दिव्य अद्भुत गोष्टींशी तुमची ओळख होईल आणि मनातल्या शंका दूर होतील. असं झालं तर उत्तमच आहे, परंतु मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळतच नाही.